जो फूटे हैं ना वो वोट मांगते वक्त भी शर्माएंगे लोगों से। लोग पूछने वाले हैं कल तक तो तू हमारे पास किसके नाम से आता था, और आज जिनको जिंदगी भर पाला पोसा अपने नहीं हुए तो उनके होने वाले हैं क्या। एकीकडे मुंबई आणि राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपचा मोठा विजय, तर दुसरीकडे प्रचारादरम्यान वसई विरारमध्ये प्रचंड व्हायरल झालेला हितेंद्र ठाकूर यांचा हा व्हिडिओ आणि त्यांच्या पक्षाचं दणदणीत विजय। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत भाजपने हितेंद्र ठाकूरांच्या 35 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला होता। त्यामुळे यंदा पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणूक ही खऱ्या अर्थाने भविष्यासाठी राजकीय अस्तित्व टिकवण्याची सत्व परीक्षा ठरली। पण हितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत 115 पैकी 71 जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि वसई विरारच्या राजकारणातील आपले वर्चस्व सिद्ध केले। कार्यकर्ते मेहनत करतात, उमेदवार निवडून येतात। माझा कार्यकर्ता हा जिंदाबाद आहे। जर मतदान यादीत घोळ आणि स्लो वोटिंग नसतं केलं, जे काही मशीन बंद पडणं, मशीन बदलणं, हे करणं ते करणं, हे नसतं झालं ना तर 100 पार केली असत। ठीक आहे, तुम्हाला हरवण्यासाठी खूप ताकद लावली, नेते आले, अभिनेते आले, खोटी आश्वासनं दिली, ती कामं करायची ती केली नाही। शेवटी लोक बघतात आणि कार्यकर्ते पण पेटून उठलेले। जिथपर्यंत कार्यकर्ते आहेत तिथपर्यंत टायगर जिंदा आहे। महापालिका निवडणुकीत बहुमत मिळावे आणि आपला महापौर महापालिकेत बसावा यासाठी दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केले। भाजपने बहुजन विकास आघाडीतील कार्यकर्त्यांना आणि माजी नगरसेवकांना आपल्या गोटात सामील करून घेत त्यांना उमेदवारी दिली। भाजपच्या बड्या नेत्यांची वसई विरार महापालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपाऱ्यात सभा घेत विकासाची ग्वाही दिली। तर दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय मतदारांना साथ घालण्यासाठी मंत्री सुरेश गोपी, बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांच्यासारख्या स्टार प्रचारकांनी वसई विरारची वारी केली। एकीकडे भाजपने प्रचाराला जोर लावला असताना बहुजन विकास आघाडीनेही माजी नगरसेवकांना पुन्हा मैदानात उतरवले। माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी प्रत्येक प्रभागात प्रचार करत मतदारांना भावनिक साथ घातली। तसंच स्थानिकांच्या अस्तित्वाच्या मुद्द्याला हात घालत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला। याच प्रचाराच्या जोरावर आणि स्थानिकांच्या मतावर बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 71 जागा मिळवल्या आणि हितेंद्र ठाकूरांनी वसई विरार महापालिकेचा गड राखला। जिथपर्यंत कार्यकर्ते आहेत तिथपर्यंत टायगर जिंदा आहे।